श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपीचमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभे नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजबदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांशी साष्टांग नमोनी करे प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी फनाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरधास्ते करुणी. आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलविती मान त्यांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजने मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोडः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरो निजे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेत धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवोनी दोमरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज वैदांशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी.
स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाका प्रति, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येवोनी मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येवोनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास गेला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून आज आले. ते पासून या नगरांत आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीत, पाटोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरनी टोळांसी, मागे परत नाही भाग पडे. टोळ गेली परतवनी, स्वामी चालले उठवणी, बहुत वर्जले सेवकांनी, परिणज मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तय पासून दयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावांत मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकवणी, राव बोलला काय वाणी, गावांत यती येवोनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊन लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. होन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळवणी गेली दूरी, चरणी भक्ती चढली तय. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः.